नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रात मराठी महिन्यांनुसार अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आज आपण मराठी महिन्यांमध्ये येणाऱ्या प्रमुख सणांची माहिती सुंदर चित्रांसह जाणून घेणार आहोत. आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये वर्गीकरण यामध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये सणांवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यासाठी आपल्याला मराठी महिना व त्या महिन्यात कोणता सण येतो हे आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. चला तर मग बघूया मराठी महिने व त्या महिन्यात येणारे सण. मराठी महिन्यातील पहिला महिना चैत्र महिना. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. हा सण मराठी नववर्षाचा पहिला दिवस असतो. तसेच चैत्र नवमीला रामनवमी साजरी केली जाते. चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. दुसरा महिना वैशाख महिना. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करतात. वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. तिसरा मराठी महिना ज्येष्ठ महिना. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. चौथा आषाढ महिना. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरुजनांचा सन्मान केला जातो. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. निसर्ग, संस्कृती आणि नात्यांचा सुंदर संगम म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्यात श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करतात. श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन साजरा केला जातो. श्रावण कृष्ण अष्टमीला भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव म्हणजेच गोकुळाष्टमी साजरी केली जाते. सहावा महिना भाद्रपद महिना. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थीचा उत्सव सुरू होतो. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी आणि गणपती विसर्जन केले जाते. सातवा मराठी महिना आश्विन. आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सवाची सुरुवात होते. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी किंवा दसरा साजरा केला जातो. आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असते. त्यानंतर वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दीपावलीचे प्रमुख सण येतात. आठवा महिना कार्तिक महिना. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा आणि कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. पौर्णिमेला गुरुनानक जयंती साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हटले जाते. मराठी नववा महिना मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. फाल्गुन महिना. फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी करतात. होळी व धुलवड साजरी केली जाते. याच पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुलिवंदन साजरी करतात. बघा, मगाशी सांगायचं राहिलं, श्रावण अमावस्या आणि भाद्रपद अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी महिन्यांमध्ये येणारे विविध सण उत्सव यांची माहिती बघितली. आपण सर्वांनी आपल्या संस्कृतीचे, परंपरांचे
करूया. जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.